नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. मित्रांनो, तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत आहात का? फुकट मिळणाऱ्या सल्ल्यांमुळे कधी तुम्हाला नुकसान झालं आहे का? मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. फुकट मिळणाऱ्या सल्ल्यामागचं गुपित काय आहे? फुकटचा सल्ला का धोकादायक ठरतो आणि त्याच्या मागे दडलेले हेतू कोणते असतात? याच प्रश्नांची उत्तरं आज आपण मिळवणार आहोत. आपण शेअर बाजारात नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे या प्रसेनजीत पॉल यांच्या पुस्तकातील प्रकरणांचा आधार घेऊन या सल्ल्यांमागचं सत्य उलगडणार आहोत. तुम्ही गुंतवणुकीतून फायदा कमवायचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि समजून घ्या शेअर मार्केटच्या फुकटच्या सल्ल्याचा खरा फसवा चेहरा. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया महत्त्वाच्या आजच्या मुद्द्यांना. फुकटचा सल्ला धोकादायक का असतो? अगदी साधी गोष्ट आहे. तुमचा फायदा व्हावा म्हणून तुम्हाला फुकट सल्ला कोण देईल? बाजारात पैसे न घेता तुम्हाला चांगली वस्तू किंवा सेवा पैसे न देता मिळते का? ह्याचं उत्तर नाही आहे. अहो, आजकाल तर पिण्याचं शुद्ध पाणी देखील तुम्हाला बॉटलमध्ये विकत घ्यावं लागतं. तुम्हाला वर्तमानपत्र वाचायचं आहे तर विकत घ्या. सिनेमा पाहायचा आहे, पैसे देऊन तिकीट काढा. प्रत्येक गोष्टीसाठी किंमत मोजावी लागते. अगदी बिग बाजार सारखी मोठी दुकानं तुम्हाला फुकटची गिफ्ट व्हाउचर देतात. त्यामागे सुद्धा त्यांचा काहीतरी हेतू असतोच. ती व्हाउचर्स घेऊन तुम्ही दुकानात यावं आणि महाग वस्तू खरेदी कराव्यात असा छुपा हेतू असतो. व्यवसाय किंवा धंद्याबद्दल माहिती देणाऱ्या अनेक वाहिन्या आहेत. तुम्हाला त्यावरून ट्रेडिंग संबंधी अनेक सूचना सल्ले फुकट मिळतात. तुमचा ब्रोकरही तुम्हाला विना मोबदलाही मदत करण्यासाठी उत्सुक असेल. डझनवारी वेबसाईट्सवरून माहिती उपलब्ध आहे. फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम इथे शेअर बाजारात ट्रेडिंग कसं करायचं याच्या टिप्सचा अक्षरशः रतीप सुरू असतो. हे फुकटचे सल्ले देणाऱ्यांची यादी खूपच मोठी आहे. यांच्यापैकी कोणीही हे काम धर्मदाय बुद्धीने करत नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला श्रीमंत करण्यासाठी ते का मदत करतील? त्यांचे छुपे हेतू समजावून घेतले की खरी परिस्थिती तुमच्या लक्षात आज येणार आहे. हेतू पहिला, शेअर बाजारातले अनेक ऑपरेटर्स पैसे घेऊन आणि मोफत दोन्ही प्रकारचे सल्ले देतात. त्यांचे पैसे देणाऱ्या ग्राहकांना, पेड ग्राहकांना फायदा होईल अशा कौशल्याने ते तुम्हाला मोफत सल्ला देतात. कसं ते पाहूया. समजा मी एखादी .comची जी एखादी कंपनी आहे अशा 2 वेबसाईट चालवतो. समजा माझ्याकडे 2 प्रकारचे क्लायंट्स आहेत, फुकट सल्ले घेणारे आणि पैसे देऊन सल्ले घेणारे. ते एकमेकांना ओळखत नाहीत. मी आधी माझ्या पैसे देऊन सल्ले घेणाऱ्यांना टिप देतो. त्यांनी शेअर्स खरेदी केले की नंतर मी फुकट सल्ले घेणाऱ्यांना तेच शेअर्स खरेदी करण्याची टिप देतो. त्यांच्या खरेदीमुळे शेअर्सची बाजारातली किंमत वर जाते. त्याचवेळी मी पेड ग्राहकांना प्रॉफिट बुकिंग एक्झिस्ट करण्याचा सल्ला देतो. ह्यामुळे फ्री ग्राहक आहेत तिथेच अडकून राहतात. माझ्या पेड ग्राहकांचा फायदा होतो. त्यांना चांगला परतावा मिळतो. त्यांचे व्यवहार वाढले की मग मला मिळणारा फायदा वाढतो. लो व्हॅल्यू, मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सची किंमत अशा तऱ्हेने सहज प्रभावित करता येते. पुढे लेखक सांगतात की दुसरा हेतू कोणता असतो? आपला जास्तीत जास्त फायदा व्हावा. ह्यासाठी ऑपरेटर्स काय करतील याचा नेम नाही. हे उदाहरण प्रत्यक्ष घडलेलं आहे. 23 आणि 24 जुलैच्या दरम्यान मला एक SMS आला. नैसर्गिक ह्या शेअर बाजारात नोंदणी केलेल्या कंपनीचा शेअर 175 रुपये किमतीला विकत घ्या. आठवडाभरात त्याची किंमत 350 रुपये होणार आहे. ही कंपनी मायक्रो कॅप प्रकारातली होती. मी ह्यापूर्वी हे नावही ऐकलेलं नव्हतं. 2ही दिवस मोठ्या प्रमाणावर ट्रेडिंग झालं. त्या कंपनीच्या शेअरचे भाव
गगनाला भिडले. याचा अर्थ असा SMS त्या व्यक्तीने अनेक जणांना पाठवला होता. त्यातल्या अनेकांनी शेअर्स विकत घेतले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच 2 दिवसात शेअर बाजारात 3 ऑपरेटर्सनी सुमारे 1,20,000 शेअर्स जवळजवळ 2 कोटी रुपयांना विकले होते. ते एकीकडे शेअर्स विकत होते आणि दुसरीकडे लोकांना ते विकत घेण्यासाठी SMS पाठवत होते. बिचारे भोळे भाबडे शेअर्स होल्डर्स आपली संपत्ती दामदुप्पट होण्याच्या आशेने शेअर्स विकत घेत होते. 10 दिवसात शेअर बाजारातले भाव पडले आणि त्या शेअर्सची किंमत 100 रुपयावर आली. विकत घेणारे आता कोणी उरले नव्हते. छोट्या शेअर होल्डर्सनी ह्या प्रकारात 90% जास्त रक्कम गमावली. त्यांनी moneycontrol.com ह्या वेबसाईटवर आपला संताप नोंदवला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर तुम्हाला आजही ह्या प्रकरणाची माहिती पाहता येते. ह्या सगळ्या प्रकरणाचा पुरावा तिथे उपलब्ध आहे. लाखो लोकांनी आपला कष्टाचा पैसा एका क्षणात कसा गमावला याची दुःखद कहाणी त्यांना कोणी वाली नव्हता. मोबाईलवर आणि इंटरनेटच्या मदतीने हे प्रकार हल्ली सर्रास होताना दिसतात. तुम्हाला असा SMS कधी आलाच तर तुम्ही सावध राहा. पुढचा मुद्दा आहे पैसे घेऊन सुद्धा चुकीचे मार्गदर्शन. तुम्हाला फुकट सल्ला मिळाला आणि त्यापैकी नुकसान झालं तर एक वेळ समजू शकतं, पण सल्ला घेण्यासाठी तुम्ही पैसे भरले आणि तरी नुकसान झालं तर ते आणखी मनस्ताप देणारं असतं. तुमचे शेअर बाजारातले पैसे तर जातात, सल्ला घेण्यासाठी भरलेले पैसेही वाया जातात. इंटरनेटवर तुम्ही शोधलात तर तुम्हाला असे फुकट सल्लागार प्रचंड संख्येने दिसतील. त्यांचा ह्या क्षेत्रातला इतिहास यशस्वी असतो. ते तुम्हाला 50 ते 100% यशाची हमी देतात. काही दिवस फ्री ट्रायल घेऊन मग तुम्ही त्यांची फी भरा अशी जाहिरात ते करतात. फ्री ट्रायलच्या सापळ्यात तुम्ही कसे सापडता ते बघा. पैसे भरूनही चुकीचा सल्ला. समजा मी शेअर बाजार विषयक सल्ला देण्यासाठी एक वेबसाईट सुरू केली. त्यात मी म्हटलं, आमची ही अत्याधुनिक वेबसाईट असून गेली 10 वर्षे आम्ही या क्षेत्रात आहोत. इतक्या वर्षाच्या संशोधन आणि अभ्यासामुळे आम्ही तुम्हाला 99% अचूक सल्ला देऊ शकतो. इंट्राडे ट्रेडिंगसाठी आमच्याकडे 4 दिवस मोफत सल्ला घ्या. आमच्या जास्तीत जास्त अचूक माहितीच्या जोरावर भरपूर पैसे कमवा. 4 दिवस मोफत सल्ला हे आमंत्रण भुरळ घालणारं आहे. अनेक उत्साही गुंतवणूकदार ते मागचा पुढचा विचार न करता स्वीकारतात. डीमॅट अकाउंटवरून ईमेल आणि मोबाईल नंबर मिळवणं अगदी सोपं आहे. अशी माहिती पैसे देऊनही विकत मिळते. समजा या पद्धतीने मी 5,000 गुंतवणूकदारांची माहिती माझ्याजवळ गोळा केली. रोहित नावाचा एक व्यक्ती त्यांच्यापैकीच एक होता. रोज मी प्रत्येकाला एक SMS पाठवेन. हा झाला 4 दिवस मोफत सल्ला. आता टप्प्याटप्प्याने कशी फसवणूक होते ते पहा. पहिली टीप, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सचा भाव आज वर जाणार आहे. त्यांच्या शेअर्सचे इंट्राडे ट्रेडिंग करा. प्रतिक्रिया, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सचा भाव खरंच वर गेला. रोहितने विचार केला आणि आज शेअर्स घ्यायचे नाहीत असं ठरवलं. आणखी 3 दिवस फुकट सल्ला मिळणार होता, तेव्हा विचार करू. दुसरा दिवस, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सचा भाव आज खाली जाणार आहे. शॉर्ट टर्म सेल करा. आपले शेअर्स वाढलेल्या किमतीला विकायचे आणि कमी किमतीला विकत घ्यायचे. मधला फरक म्हणजे आपला फायदा. याची प्रतिक्रिया पहा. शेअर बाजारात तेजी असूनही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरचा भाव खरंच खाली गेला. रोहितला आश्चर्य वाटलं. सगळं काही टीपनुसार घडत होतं. ह्यांचा अर्थ सल्ला देणारे खरोखर तरबेज होते. त्याचा आत्मविश्वास वाढला. आता जर पुढची टीप खरी ठरली तर बस. रोहित वाटच बघत होता काय टीप मिळते आणि बाजारात काय घडतं याची. तिसरा दिवस, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरचा भाव आज खाली जाणार आहे. शॉर्ट टर्म सेल करून फायदा मिळवा. प्रतिक्रिया काय आहे पहा. खरोखरच भाव उतरले. आता रोहितच्या मनाची खात्री झाली. इथे मिळणारा सल्ला
3ही वेळा खरा ठरला. हीच विश्वासार्ह संस्था. आता चौथ्या वेळी आपणही सल्ला ऐकायचा विचार करता करता रोहितला फायद्याची स्वप्न पडायला लागली. कधी एकदा चौथा दिवस उजाडतो असं त्याला झालं. चौथा आणि शेवटच्या दिवशी काय होते पहा. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरचा भाव आजवर जाणार आहे. त्यांच्या शेअर्सचे इंट्राडे ट्रेडिंग करा. प्रतिक्रिया काय होती पहा. रोहितने 1,00,000 रुपयांचे शेअर्स विकत घेतले. सुरुवातीला फार काही घडलं नाही. रोहित नाराज झाला. दुपारनंतर भराभर भाव वाढत गेले आणि रोहितला अपेक्षेप्रमाणे भरभक्कम फायदा झाला. मिळालेल्या टिपनुसार रोहितने ट्रेडिंग केलं आणि चांगला परिणाम झाला. अगदी कमी अवधीत रोहित श्रीमंत झाला होता. त्याचा हुरूप इतका वाढला. इतरत्र केलेली गुंतवणूक विकून आता इकडे पैसे घालवायचे आणि असं त्यानं ठरवलं. अशा टिप्स मिळवून 1-2 वर्षात मोठा पल्ला गाठता येईल. रोहित लवकरच करोडपती होणार होता. 4 दिवस संपले. पुढे काय झालं पहा. एकट्या रोहितने नव्हे तर त्याच्यासारख्या अनेक जणांनी असा फुकटचा सल्ला घेतला होता. ते सगळे आश्चर्याच्या धक्क्यातून सावरले नव्हते. सलग 4 दिवस 100% अचूक सल्ला. जादूमय होतं सगळं. 5वा SMS आला. त्यात म्हटलं होतं, 4 दिवस आम्ही तुम्हाला मोफत सल्ला दिला. त्याचा अनुभव तुम्ही घेतला आहेच. आमची 100% अचूकता सिद्ध झालेली आहे. शेअर बाजारातल्या अनेक वर्षाच्या अनुभव, अभ्यास आणि संशोधनातून आम्ही आमची स्वतंत्र व्यवस्था तयार केलेली आहे. असा रोजचा SMS तुम्हाला हवा असल्यास 6 महिन्यांसाठी आमची फी आहे 30,000 रुपये आणि जर तुम्ही वर्षाचे पैसे एकदम भरले तर आणखी सवलत मिळेल. वर्षभरासाठी तुम्ही फक्त 50,000 रुपये भरायचेत. 100% अचूकतेची हमी. आमचा सल्ला घेत राहिलात तर वर्षभराची फी काही आठवड्यात भरून निघेल. रोहित इतका भारावला होता की रक्कम जरी जास्त वाटली तरी त्याने फी भरली. आता रोज फायदाच फायदा आणि लवकरच श्रीमंत. पुढे काय होते पहा. दुसऱ्या दिवसापासून टिप्स सुरू झाल्या. एक अडचण उभी राहिली. त्याप्रमाणे घडत होतं. 10 SMS पैकी 5चा अंदाज खरा ठरला. उरलेल्या 5चा चुकला. रोहित असहायपणे बघत होता. मोठी रक्कम गुंतून बसला होता. आता नुकसानही मोठं झालं. आज झालेला तोटा उद्या भरून काढू असं वाटलं तर उद्याही फार काही पदरात पडायचं नाही. नुकसान नुकसान नुकसान. साखळी संपेना. रोहित जाळ्यात फसला. आता मित्रांनो, रोहितचं इथे नेमकं काय चुकलं किंवा आपलं नेमकं काय चुकत असतं. सुरुवातीला माझ्याजवळ 5,000 ग्राहक आहेत. मी त्यांचे 2 भाग केले. 2,500 एकीकडे, 2,500 दुसरीकडे. अ आणि ब. गट अ ला मी बाय असा सल्ला दिला. गट ब ला सेल असा सल्ला दिला. यानुसार एकतर शेअर्सच्या किमती वाढतील किंवा पडतील. म्हणजे एका ग्रुपचा फायदा, दुसऱ्याचं नुकसान. कोणता ग्रुप फायद्यात आहे हे मी बघून ठेवलं होतं. बाजार वर जात होता त्यामुळे गट अ फायद्यात होता. मी फक्त तोच गट ठेवला. गट ब कडे नंतर दुर्लक्ष केलं. ह्या 2,500 जणांची मी पुन्हा 2 ग्रुप केले. 1,250 प्रत्येकी. गट अ आणि गट ब. पुन्हा तसंच एका ग्रुपला बाय तर दुसऱ्या ग्रुपला सेल अशी सूचना. अर्थातच एका ग्रुपला फायदा तर दुसऱ्याला नुकसान. फायदा होणारा ग्रुप समसमान विभागणी करून ठेवायचा. 1,250 भागीला 2 बरोबर 625. नंतर 625 भागीला 2 बरोबर 312. अशा प्रकारे रोहित त्या 312 जणांमध्ये असल्याने त्याला सुरुवातीला सगळ्या बरोबर टिप्स मिळाल्या. आता हे गणित तुमच्या लक्षात येईल. लोक अशा प्रकारे अडकतात. या 312 जणांना सारखे फोन कॉल करून किंवा SMS वापरून आमचे वर्षाचे वर्गणीदार व्हा असं मागे लागत राहायचं. त्यातले निम्मे जरी वर्गणी भरून सभासद झाले तरी ती संस्था, दलाल, एजंट मालामाल. 312 भागीला 2 नंतर 156. हे जर सभासद झाले तर 156 गुणीला 30,000 बरोबर 46,80,000. काही लोकांना फसवून तुम्हाला 46 लाख रुपये मिळू शकतात. पुन्हा ह्यात एक गंमत अशी आहे, ज्यांना चुकीचा SMS जातो त्यांना पुन्हा एकही टिप मिळत नाही. सुरुवातीच्या 5,000 पैकी शेवटी 312 जण उरतात. ज्यांना फायद्याची टिप मिळत राहते ते सहज तुमच्या जाळ्यात अडकतात. या प्रकाराने दुसऱ्यांना फसवून झटपट पैसे कमावणं अतिशय चुकीचं आहे.
कर्मफलाचा सिद्धांत कायम लक्षात ठेवा. पेराल तसे उगवेल. 90 ते 95% फायद्याची हमी देणारे अनेक जण इथे आहेत. तुम्ही इंटरनेटवर जरासा शोध घ्या. इंट्राडे स्टॉक टिप्स किंवा स्टॉक इंडिया टिप्स हे शब्द देऊन शोधा. तुम्हाला फ्री ट्रायल देणाऱ्या 50 पेक्षा जास्त वेबसाईट असतील. अगदी 100% अचूकतेची हमी देणारेही काही जण असतील. आपली ह्या क्षेत्रातली पूर्वीची कामगिरी किती चमकदार आहे हे तुम्हाला पटवून सुद्धा देतील. फ्री ट्रायल घेण्यासाठी ते तुम्हाला सारखा फोन कॉल करत राहतील. शेअर बाजारात उसळी असते तेव्हा तर अशी आमिष फार दाखवली जातात. मी देखील याचा अनुभव घेतलेला आहे असं लेखक म्हणतात. मला पहिल्यांदा फोन आला तेव्हा आपला नंबर ह्यांना कसा मिळाला म्हणून मी बुचकळ्यात पडलो. पण मला काय ते कळलं. अनेक कंपन्या आपली माहिती पैसे घेऊन विकतात. आपण एकदा ट्रेडिंग अकाउंट उघडलं की आपले फोन नंबर्स त्यांना मिळतात. ती माहिती ते अशा टिप्स देणाऱ्या संस्थांना विकतात. हल्ली मला असा फोन आला तर माझं उत्तर ठरलेलं आहे. कोणतं पहा. मला सध्या काहीही करायचं नाही. काही वेळा तर वैतागून मी सांगून टाकतो माझा शेअर बाजाराशी काही संबंध नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे लेखकांनी आपल्याला जागरूक केलेलं आहे. शेअर बाजारातील फुकटचा सल्ल्यामागचं गुपित उलगडलं का? फुकटच्या सल्ल्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे आपण आज शिकलो. उदाहरणाद्वारे आठवा, शेअर बाजार हा अभ्यास, शिस्त आणि योग्य निर्णयांच्या जोरावर चालतो. कोणत्याही फुकटच्या सल्ल्यावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःचा अभ्यास करा. विश्वासार्ह स्रोतामधून माहिती मिळवा आणि गुंतवणुकीत सतर्क राहा. प्रसिद्धीन पॉल यांच्या शेअर मार्केटमध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे या पुस्तकातून आपण महत्त्वाच्या शिकवणी घेतल्या ज्या तुमच्या गुंतवणुकीला दिशा देतील. शेअर बाजारात यशस्वी व्हायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.